हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। नाश्त्याला उपमा, पोहे, उपीट खाऊन कंटाळा असेल तर आपण आज नवीन शेवयांचा उपमा करणार आहे। एक खास ट्रिक्स वापरून मी तुम्हाला तो उपमा कसा करायचा तो दाखवते। तुम्हाला ती पद्धत 100% आवडेल आणि तुम्ही नक्की करून बघाल। त्यासाठी आपण एक मापाने 1 वाटीचं मेजरमेंटने शेवया घेतल्या। ह्या शेवया तुम्हाला ग्रोसरीच्या दुकानात किंवा डीमार्टमध्ये आरामशीर मिळून जातील। एक कांदा घेतला आहे बारीक चिरून मोठा, गाजराचे बारीक चिरून काप केलेले आहे, टोमॅटो एक कापून घेतलेला आहे, हिरवे वाटाणे घेतले फ्रोझन, उडदाची डाळ, कढीपत्ता, मिरची कट करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर। चला तर आपण साहित्य बघितलं, आता कृती करूया। प्रथम पॅन मध्ये आपण 1 चमचा तूप घालणार आहोत, साजूक तूप। तुम्हाला तूप नसेल तर तुम्ही तेल पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार, किंवा बटर पण घालू शकता। आता आपण ह्या शेवया आहेत ते आपण याच्यात फ्राय करणार आहोत। चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहे त्याचे। आणि आपल्या ह्या शेवया खूप छान अशा मोकळ्या होणार आहेत, बचका नाही करायचा आपल्याला। त्याच्यासाठी आपण एक खास ट्रिक्स वापरणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तर ते तुम्हाला नोटिफिकेशन पाहायला मिळेल आणि तुम्ही माझी रेसिपी मिस करणार नाही। आता आपल्या शेवयांचा कलर बदलेपर्यंत आपण हे छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत। हे बघा, अशा लालसर सोनेरी कलर आलेला आहे। आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि डिशमध्ये काढून घेणार आहोत। आपण शेवया अशा याच्यात काढून घेतलेल्या आहे डिशमध्ये। आता पॅनमध्ये, त्याच पॅनमध्ये आपण सेम मेजरमेंटने 2 कप पाणी ठेवणार आहे। 1 कप शेवई होती तर 2 कप आपण पाणी उकळून घेणार आणि पाण्याला उकळी येऊ देणार आहे। त्यामध्ये आपण थोडं मीठ घालणार आहे आणि चांगलं उकळी येईपर्यंत पाणी गरम करणार। पाण्याला इथे आपली उकळी आलेली आहे। आता छान पाण्याला उकळली, यामध्ये आपण ह्या शेवया भाजलेल्या घालणार आहोत। आणि आपल्याला 3 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। हे आपण हलवून घ्यायचे आहे, असे सतत हलवत राहायचे आहे। 1-3 मिनिट आपण ह्या शिजवून घेणार आहोत।
त्यामुळे आपल्या शेवया मोकळ्या सळसळीत होणार आहे. आपण अशा जर शेवया टाकल्या तर त्या एकमेकाला चिटकून अशा गोळ्या होतात. म्हणून आपण ही खास ट्रिक आहे, त्या शेवया गरम पाण्यात उकळून घ्यायच्या, त्यामुळे आपल्या शेवया गोळा होणार नाही. आता आपण ह्या ड्रेन करून घेणार आहोत. आपल्या चाळणीमध्ये अशा ड्रेन करून घेणार आहोत. आता ह्या ड्रेन जरी केल्या असल्या आपण, तरी त्याची गरम वाफेवर अगदी उकळत्या पाण्यातल्या आहे, त्यामुळे त्याची शिजण्याची प्रक्रिया चालू आहे, प्रोसेस चालू आहे. ती प्रोसेस थांबण्यासाठी आपण त्याला गार पाणी घालणार आहे त्याच्यावरनं, म्हणजे ते चिटकणार नाही एकमेकाला. ती शिजण्याची प्रक्रिया थांबणार आहे. आपण याच्यावरनं आपण गार पाणी घालणार आहोत. ही ट्रिक्स लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यामुळे आपले छान असे मोकळे सळसळीत होणार आहे शेवया. आपण आता फोडणी घालून घेऊया. पॅनमध्ये आपण 1 मोठा चमचा साजूक तूप घातलेलं आहे. साजूक तूप गरम झालंय, जिरं घालणार आहोत. तुम्हाला तूप जर वापरायचं नसेल तर तुम्ही तेल पण यूज करू शकता. जिरं फुललेले. आता या ठिकाणी आपण उडदाची डाळ घालणार आहोत. छान परतून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण मिरच्या घालणार आहोत. मिरच्या छान परतून घ्यायच्या आहे. आता आपण कढीपत्ता घालणार आहोत. आणि कांदा घालणार आहोत. कांद्याचा चांगला परतून घेणार आहोत आपण. या ठिकाणी आपण फ्रेश मटर घालणार आहोत. मटर जर तुमच्याकडे फ्रेश नसतील, फ्रोझन नसतील, तर तुम्ही गरम उकळत्या पाण्यात उकळून तुम्ही घालू शकता, किंवा नाही घातलं तरी तुमची इच्छा. गाजर घालणार आहोत बारीक कट केलेले.
आणि हे छान परतून घेणार आहोत. आपला कांदा मऊ झालेला आहे. आता या ठिकाणी आपण टोमॅटो घालणार आहोत. आणि टोमॅटो छान परतून घेणार आहोत. टोमॅटो पण छान परतत आलाय. या ठिकाणी आपण मीठ घालूया. शेवयांमध्ये मीठ घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घाला. आणि छान परतून घेऊ. हे छान मिक्स झालेलं आहे आपलं. आता हे बघा, शेवया आपल्या छान कोरड्या झालेल्या आहे. हे बघा, मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहे. अगदी मोकळ्या झालेल्या आहे. आपण आता ह्या शेवया घालणार आहोत. आणि मिक्स करून घेणार आहोत. हे बघा कशा मोकळ्या झालेल्या आहे आपल्या शेवया. तुम्ही या ट्रिक्सने करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील. शेवयांच्या गोळा होणार नाही. एक 2 मिनटं आपण वाफ काढूया. म्हणजे झाकण नाही ठेवायचं आहे. या ठिकाणी आपल्याला थोडं तूप घालून घ्यायचं आहे. एक पुन्हा अर्धा चमचा. त्यामुळे आपल्या शेवया गार झाल्यावर सुद्धा गोळा होणार नाही. मोकळ्या मोकळ्या सळसळीत राहते. अगदी छान, कुठेच गोळा झालेले नाही आहे आपल्या. आता आपण हे सर्व करू. आपला शेवयांचा मोकळा खूप सुंदर उपमा रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अशीच नवीन छान रेसिपी घेऊन पुन्हा येऊया. धन्यवाद.